सो नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत आंबाडीची रेसिपी. आंबाडी हा एक ड्रायफिशचाच प्रकार आहे, जसं तुम्ही बोंबील, सोडे, सुकट बघतात, वाकटी बघतात. ओके, तर आंबाडीची रेसिपी बघूयात आपण. सर्वप्रथम आपण बघणार आहोत ही आंबाडी. ही आंबाडी आपण चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याचं मागचं आणि पुढचं तोंडही काढून घेतलेलं आहे. आणखी लागणार आहे कांदा, मिरची, लसूण, चिंच आणि टोमॅटो. सर्वप्रथम आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. त्या गॅसवर जे 2 चमचे 2 पळी तेल तापत ठेवलेलं आहे, त्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत मिरच्या. मिरच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत ठेचलेला लसूण. हा लसूण ठेचता माझी मिरची थोडीशी करपली, हरकत नाही. त्या मिरचीमध्ये आपण टाकणार आहोत लसूणही चांगला परतावून घेतल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कांदाही छान पद्धतीने परतावून घ्यायचा. कांदाही छान पद्धतीने परतावून घेतला, लालसर झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत ही आंबाडी आपण जी स्वच्छ करून धुवून पाण्यात भिजत घातली होती थोडीशी मऊ पडण्यासाठी, ती आंबाडी आपण त्यात टाकलेली आहे. आंबाडी छान पद्धतीने परतावून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद ही छान पद्धतीने ही परतून घ्यायची. तीही छान पद्धतीने आंबाडीला लागली पाहिजे, कांद्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. तीही छान पद्धतीने आपण परतावून घेऊयात. ती परतावून घेतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत 1 चमचा मीठ चवीनुसार. ते पाण्यात आपण टाकल्यानंतर पण आपण थोडं ॲडजस्ट करू शकतो, पण ह्याच्यामध्ये आपण टाकतोय आता 1 चमचा मीठ टाकल्यानंतर तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमचा मिरची पावडर ह्यासाठी कमी टाकली आहे, कारण आपण त्यात ऑलरेडी हिरवी मिरची ही वापरलेली आहे. सो 1 चमचा हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. आणि त्यात तुम्ही बघताय मी चिंच देखील टाकलेली आहे. सो चिंच आणि टोमॅटो तोही छान पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर त्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी, कारण आपल्याला त्याच्यावर ताट झाकून शिजण्यासाठी ठेवायचं आहे. सो अर्धा ग्लास पाणी टाकूयात आणि छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावर ताट ठेवून 15 मिनिटं पण नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ते शिजवून जाते. आणि येस, चपातीसोबत खायला तयार आहे. भातासोबत कोणी खातं, कोणी चपाती, कोणी तांदळाच्या भाकरींसोबत खातं. सो तयार आहे आंबाडीची भाजी आणि चपाती.